नमस्कार मित्रांनो, जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. माझं नाव आहे रामदास आठवले. माझं नाव आहे रामदास आठवले. मला इतिहास जी मराठीने पाठवले. मी माझ्या मनात शिवरायांचे आणि भीमरायांचे विचार साठवले, म्हणून जी मराठीने मला तुमच्या समोर पाठवले. नेहमीच कार्यक्रमात स्वागत करतात आमचे मित्र संजय मोने. नेहमीच कार्यक्रमात स्वागत करतात आमचे मित्र संजय मोने. त्यांच्यासारखा अँकर नाही खरंच कधी होणे. कार्यक्रम करून मला लवकर आहे जाणे. कार्यक्रम करून मला लवकर आहे जाणे, कारण पाकिस्तानच्या धिक्काराचे मला गायचे आहे गाणे. जी मराठीचा हा कार्यक्रम आहे फारच बडा. जी मराठीचा कार्यक्रम आहे फारच बडा. मीही आज लावणार आहे माझ्या कानाला खडा. मला असं निवेदकासारखं नाही बोलायला जमणार. मला आता निवेदकासारखं बोलायला नाही जमणार. पटकन या मोने, नाहीतर मी नाही ते थांबणार. या 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 थँक्यू 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 थँक्यू. रामदासजी, दरवेळेला आमच्या कार्यक्रमाची सुरुवात जरा वेगळी होते. मी सुरुवात करू, आज तुम्ही सुरुवात करून माझं थोडं कष्ट माझे वाचले, त्याबद्दल मी पहिले तुमचे आभार मानतो. अरे कोण म्हणतं राजकारणी लोक सामान्य माणसाला मदत करत नाही? हे बघा, प्रत्यक्ष पुरावा आहे. तर आपण कार्यक्रमाला एक औपचारिकरित्या सुरुवात करूया. नमस्कार. पार्ले बेक्समिथ माने सहप्रस्तुत कानाला खडा, को पॉवर्ड बाय वॅसलीन, स्पेशल पार्टनर्स गोदरेज नंबर 1 आणि क्लिनिक प्लस शॅम्पू या कार्यक्रमामध्ये मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. स्वागत करूया सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री, राज्यसभा सदस्य माननीय श्री रामदासजी आठवले यांचं. या सर, तुमच्यासाठी खास गीत आम्ही केलेलं आहे. मुंबई मार्गे दिल्लीत सुद्धा ज्यांनी नाव कमवले. मुंबई मार्गे दिल्लीत सुद्धा ज्यांनी नाव कमवले. आले आले आज ते रामदासजी आठवले. आले आले आज ते रामदासजी आठवले. यांनी सिनेमात काम केले, साप्ताहिकात लिखाण केले. यांनी सिनेमात काम केले, साप्ताहिकात लिखाण केले. राजकारणात टिकून कविता लिहून सगळ्यांना हसवले. आले आले आज ते रामदासजी आठवले. आले आले आज ते रामदासजी आठवले. आले आले आज ते रामदासजी आठवले. कसं काय वाटलं तुम्हाला आमचं स्वागत? याच्यावर एखादी कविता सुचते का? नाही, तर तुमचं स्वागत जे आहे ते चांगलं आहे. म्हणजे रामदास आठवले आले, रामदास आठवले आले, पण तुम्हाला पाहायला मिळेल ते दिल्लीला कधी गेले. एक शेतकरी, तिथून एक अँग्री यंग मॅन, मग एक युवा कार्यकर्ता, युवा नेता, मग आमदार, खासदार आणि तिथून एक मंत्रीपद आणि मंत्री. हा प्रवास आपण सुरुवातीपासून जाणून घेऊया. आपलं गाव कुठलं, मुक्काम कुठला, सगळं. आता माझं गाव जे आहे ते सांगली जिल्ह्यामध्ये माझं गाव आहे. ढालीवाडी नावाचं कवठे मंगळ तालुक्यामध्ये गाव आहे. आणि त्याच तालुक्यामध्ये असणारं एक आगळगाव नावाचं माझं आजोळ होतं. त्या आजोळमध्ये मी त्या ठिकाणी प्रायमरी स्कूलमध्ये राहिलो. आणि माझी आई जी होती, ती माझी आई हौसाबाई, ती शेतावर काम करायची. माझे वडील जे होते ते वडील मुंबईमध्ये गिरणीमध्ये कामाला होते. परंतु अचानक त्यांना ताप आला आणि त्या तापामध्ये त्यांचा डेथ झाली. आणि त्यानंतर मी 6 महिन्याचा होतो, तर माझ्या आईने ठरवलं की माझ्या बाळाला मी सांभाळणार. आणि ती अनेक वर्ष शेतावर काम करत राहिली. माझ्या मुलांनी शिकलं पाहिजे, बाबासाहेबांच्या सारखं त्याने मोठं बाप व्हायला पाहिजे. आणि अशा पद्धतीनं आई शेतावर काम करत राहिली. मी शाळेला जात होतो आणि अशा पद्धतीनं माझ्या मनामध्येही बाबासाहेबांच्याबद्दल प्रचंड प्रेम होतं.
आमच्या काळामध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या मुवमेंटमुळं आमचा एक समाज प्रगल्भ होत होता. शिक्षणाकडे प्रत्येकाचं लक्ष होतं आणि त्या दृष्टिकोनातून मी शिकत राहिलो. बाबासाहेबांची प्रेरणा माझ्या मनामध्ये होती. माझ्या आईने कष्ट केलेली जी भावना आहे ती माझ्या मनामध्ये होती आणि आईने जर एवढे कष्ट केलेले आहेत म्हणजे माझ्या आईनं एवढे केले होते कष्ट, माझ्या आईने एवढे केले होते कष्ट, मला जातीवाद करायचा होता नष्ट. मी नेहमीच बोलत होतो स्पष्ट, मी नेहमीच बोलत होतो स्पष्ट, म्हणून मला माझ्या समाजाचं दूर करायचं होतं कष्ट. त्यामुळं मी हे काम करत होतो. त्यामुळं एक माझं जे जीवन आहे, जीवन हे सुरुवातीपासून संघर्षाचं जीवन आहे. गावामध्ये संघर्ष करायचा, अन्याय सहन करायचा नाही. बाबासाहेबांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे, देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. त्यामुळं आमच्यावर कोणाला अन्याय करता येणार नाही. जर अन्याय कोणी करण्याचा प्रयत्न केला तर त्याला आम्ही चोख उत्तर देऊ अशी भावना लहानपणापासूनच माझ्या मनामध्ये होती. आणि अशा पद्धतीनं आपलं हे जे जीवन आहे ते आपलं सुरू झालेलं आहे आणि लहानपणापासूनच आपल्याला संघर्ष करणं, अन्यायाचा प्रतिकार करण्याची भावना मनामध्ये माझ्या राहिलेली आहे आणि अशा पद्धतीनं मी काम करत राहिलेलो आहे. हा संघर्ष करताना सुरुवातीला कुठला कानाला खडा लावायला लागला तुम्हाला? नाही, कानाला खडा जो आहे तो म्हणजे मी माझ्या कानाला खडा न लावता इतरांच्या कानाला खडा लावलेला नाही. म्हणजे कानाला खडा लावून म्हणजे ऐकायचं नाही असं नाही आहे. तर लावलेला जो कानाला खडा आहे तो खडा काढायचा आणि आपण जे काही अडचणी आहे त्या अडचणी आपण ऐकायच्या. त्यामुळं मी तर नाही कुणासारखाही बडा, मी तर नाही समजत स्वतःला बडा, म्हणून कधी कधी मी लावतो माझ्या कानाला खडा. मी तर जाऊ देणार नाही माझ्या अस्मितेला तडा, मी तर जाऊ देणार नाही माझ्या अस्मितेला तडा, कारण माझ्या समोर पडलेला आहे दलितांच्या प्रश्नांचा सडा. क्या तर अशा पद्धतीनं आपण काम करत राहिलेलो आहे. मग तिथून तुम्ही सिद्धार्थ कॉलेजला आलात? हा, नंतर मग मी सावळजमध्ये मी हायस्कूलमध्ये होतो. तासगाव तालुक्यामध्ये आपल्या R.R. पाटील यांचा जो तालुका आहे त्या तालुक्यामध्ये तासगावला मी होतो. त्यानंतर मी कॉलेजमध्ये आलो आणि मग इथं आल्यानंतर एकतर मला खेळण्याची फार आवड होती. म्हणजे व्हॉलीबॉल असेल, फुटबॉल असेल, क्रिकेट असेल, अशा खेळांच्या संबंधामध्ये आपणाला एक चांगल्या पद्धतीची आवड होती. मोठा प्लेयर व्हावा असे आपल्याला वाटत होतं. त्यानंतर आपण नाटकामध्ये आपण कामं केलेली आहेत. एकच प्याला, हां, एकच प्याला हे नाटक होतं आपल्या गडकरींचं. हां. कुठली भूमिका केली होती त्याच्यात? त्याच्यामध्ये तर तळीरामाची भूमिका केली होती. म्हणजे भूमिका मी केली तर तळीरामाची, पण मी तळीराम जे घेत होता त्याला कधी मी हात लावलेला नाही आहे. आणि त्यामुळं त्याचं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टर जर मी केलेलं असलं तरी आपल्या जीवनामध्ये ते कॅरेक्टर येऊ नये. आणि उद्ध्वस्त होणारा जो माणूस आहे, एकच प्याला प्याल्यानंतर दुसरा प्याला, तिसरा प्याला, चौथा प्याला आणि मग शेवटी तो शेवटचा प्याला आणि तो नंतर भ्याला. तर त्यामुळं तो जो तळीरामाचे म्हणजे कसा माणूस उद्ध्वस्त होतो. म्हणजे पण मी जरी कुठे अमेरिकेला गेलो, लंडनला गेलो, चायनाला गेलो किंवा जर्मनीला गेलो, रशियाला गेलो तर अनेक लोक पितात, पण मी अजिबात पित नाही. आणि मला काही तो पिण्याचा अनुभव नाही आहे, मला पिण्याचा अनुभव नाही आहे, मला बाकीचं काही इतर खाण्याचा अनुभव नाही आहे. त्यामुळे ठीक आहे. तर म्हणजे तर अशा पद्धतीने आणि मला यांची चित्रपटांची आवड होती. अमिताभ बच्चनचं जे कॅरेक्टर आहे, अमिताभ बच्चनचं कॅरेक्टर मला आवडायचं. मिथुन चक्रवर्ती जे आहे ते मिथुन चक्रवर्ती हे कम्युनिस्ट मुवमेंटमधून आलेले. किंवा अशा पद्धतीनं एक कामगारांच्या लढ्याला यशस्वी करण्यासाठी संघर्ष करणारा जो त्या ठिकाणचा तो नेता आहे, ज्या पद्धतीनं जॉर्ज फर्नांडिस यांनी मोठ्या प्रमाणामध्ये मुवमेंट उभी केली कामगारांची, तर अशा पद्धतीनं म्हणजे कामगारांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये आपणाला आवड होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे लेबर मिनिस्टर असताना
बाबासाहेब आंबेडकरांनी 12 घंट्याची ड्युटी 8 घंट्याची केलेली होती. त्यांना जे मेडिकल हेल्प आहे ती मिळवून दिली होती. आणि कामगारांच्यासाठी बरेचसे कायदे करण्याच्या संबंधामध्ये बाबासाहेब आंबेडकर हे सातत्यानं काम करत राहिले होते. तर त्यामुळं कामगारांच्या प्रश्नांच्या संबंधामध्ये मला आवड होती. आणि डॅशिंग अशा पद्धतीचं जे व्यक्तिमत्व होतं अमिताभ बच्चनसारखं, म्हणजे अँग्री मॅन. म्हणजे अमिताभ बच्चन हे अँग्री मॅन होते, मी सुद्धा अँग्री मॅन होतो. तुम्हाला कॉलेजच्या जीवनामध्ये तुम्ही अँग्री मॅन म्हणूनच ओळखले जातात खरं का? हां, म्हणजे एकतर मी अँग्री मॅन यासाठी होतो की माझा माणूस हंग्री मॅन होता, उपाशी तापाशी होता. राहणाऱ्या माणसाला पोटभर खायला मिळालं पाहिजे. त्या झोपडपट्टीमध्ये राहणारा जो माणूस आहे तो माणसासारखा माणूस असताना त्या माणसाला माणुसकीचे हक्क अधिकार मिळत नाही आहेत. त्याला उघड्यावर शौचालयात जावं लागतं आहे. आमच्या भगिनी ज्या आहेत ते अशा पद्धतीनं त्यांची परिस्थिती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं आहे आणि देशामध्ये सगळीकडं बिजली निर्माण झालेली आहे, पण आमच्या झोपडपट्टीतल्या माणसाला त्या ठिकाणी लाईट मिळत नाही. झोपडपट्टीतल्या माणसाला पोटभर खायला मिळत नाही आहे. मुलं डिग्र्या घेऊन फिरतायत. तर त्यामुळं माझ्या मनामध्ये एक अशी भावना होती की जी दलित पॅंथरची मुवमेंट सुरू झाली होती. खेड्यापाड्यातल्या दलितांवर अन्याय आणि अत्याचार मोठ्या प्रमाणामध्ये होत होते. आणि संजय मोनेजी ही मुवमेंट जी आहे, ही मुवमेंट आमची पॅंथरची मुवमेंट जी होती, सगळे जे साहित्यिक होते, कवी होते, कादंबरीकार होते, कथाकार होते, वैचारिक लेखन करणारे जे साहित्यिक होते, त्यावेळेला पॅन्थरच्या कार्यकर्त्यांपैकी नेत्यांपैकी कुणाचा प्रभाव तुमच्यावर जास्त होता? नाही, प्रभाव राजा ढाले आणि नामदेव ढसाळ हे 2 नेते होते. आणि त्या दोघांच्या नेतृत्वाखाली दलित पॅंथरची मुवमेंट ही मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या देशामध्ये उभी राहिली. आणि एक फार मोठं अट्रॅक्शन होतं. जसं अमेरिकेमध्ये ब्लॅक पॅंथर होती, निग्रोंच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरोधामध्ये उभी राहिलेली जी ती काही ब्लॅक पॅंथर होती, तशाच पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये आणि भारतामध्ये दलितांवर अत्याचार होत होते. देशाला स्वातंत्र्य मिळालेलं असलं तरीसुद्धा अत्याचार होत होते. त्यामुळं दलित तरुणांच्या मनामध्ये एक विद्रोहाची आग पेटलेली होती की जर तुम्ही अशा पद्धतीनं आमच्यावर अन्याय करत असाल तर अन्यायाला चोख उत्तर देण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीच्या भावनेनं दलित पॅंथरची मुवमेंट ही राजा ढाले, नामदेव ढसाळांच्या नेतृत्वाखाली काम करत होती. आणि मी त्या मुवमेंटमध्ये ओढला गेलो. मी सिद्धार्थ हॉस्टेलमध्ये राहिला होतो आणि या दलित पॅंथरच्या मुवमेंटमध्ये मी आलो. तर मोनेजी दलित पॅंथरची मुवमेंट अशी होती की आमची दलित पॅंथरची छावणी असायची. आणि पॅंथर हा जो आहे प्राणी, हा पॅंथर प्राणी हा झेप घेतो आणि झेप घेऊन तो नरडीचा घोट घेतो. तर अशा पद्धतीनं पॅंथरची जी मुवमेंट आहे ही आम्ही कोणावर अन्याय करणार नाही, पण जर आमच्यावर अशा पद्धतीने कोणी अन्याय केला तर आम्ही झेप घेऊन तो आम्ही तुमच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीची मुवमेंट होती. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं प्रभावित झालेली ही मुवमेंट, युद्ध नको आम्हाला बुद्ध हवा आहे या दिशेनं जाणारी मुवमेंट, आम्हाला विषमता दूर करण्यासाठी आमचे हे आंदोलन आहे. आम्हाला समता हवी आहे. माणसामधला भेद कुठंतरी संपुष्टात आला पाहिजे. पिढ्यानपिढ्या पासूनचा जो हा विद्वेष आहे, हा द्वेष आहे, हा कुठंतरी संपला पाहिजे. आणि आम्हाला माणूस म्हणून जगू द्या. आपणही जगा आणि आम्हाला इथं जगू द्या. आपणही खा आणि आम्हालाही थोडं खाऊ द्या. अशा पद्धतीनं आमची मुवमेंट जी होती ही मुवमेंट अत्यंत डेमोक्रॅटिक पद्धतीनं, त्यामुळं आम्हाला नक्षलवाद अमान्य होता, आम्हाला आतंकवाद अमान्य होता, आम्हाला हिंसावादी आंदोलन अमान्य होतं, पण आम्ही मिलिटंट होतो. आम्ही कुणाच्या अंगाला हात लावणार नाही. पण जर विनाकारण आमच्या अंगाला कोणी हात लावला, आमच्यावर जर कोणी झेप घेतली तर त्याला रिॲक्शन देण्याची भूमिका आमची होती. आणि दलित पॅंथरमध्ये असे पॅंथर्स आम्ही तयार केलेले होते अन्याय सहन न करणारे. अशा पद्धतीनं आपण त्या मुवमेंटमध्ये आपण आलो. ह्या इकडे भेटी, त्या तिकडे भेटी, इकडे जाणं तिकडे जाणं, कार्यकर्त्यांना भेटी, प्रवास, जागरण, हे ते सगळं, या सगळ्या कामामध्ये समाजाचं काम, मंत्रिपदाचं काम, नेता म्हणून काम, कार्यकर्ता म्हणून काम. मग लग्नाला कधी वेळ मिळाला की नाही का? कसं काय, म्हणजे काय झालं? नाही, लग्नाला वेळ मिळाला, म्हणजे लग्न करणं अत्यंत आवश्यक होतं. एक तर मग तुमचं व्यक्तिमत्व बघता तुमचं नक्की प्रेमविवाहच असणार. नाही, प्रेम नाही आहे, पण तिनं मला एकदा बघितलं होतं आणि मी तिला एकदा बघितलं होतं. त्यामुळं सांगलीमध्ये मी एकदा एकमेकांना पहिल्या भेटीत पसंत पडलं?
तर आता ही ती तशी ब्राह्मण समाजाची आहे, तर ती उत्तर प्रदेशमधली आहे आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या नात्यामधली ती आहे. बर. त्यांचं जे कुटुंब आहे ते अनेक वर्ष त्यांचे आजोबापासून ते या महाराष्ट्रामध्ये राहिले होते आणि मराठी बोलणारी ती माझी पत्नी होती. एकदा मी सांगलीमध्ये मंत्री असताना एका समाज मंदिराच्या उद्घाटनाला गेलो होतो. शास्त्रीनगर नावाची एक वस्ती आहे सांगलीमधली, तर त्या ठिकाणी तिने मला पाहिलं होतं आणि मी तिला पाहिलं होतं. आणि नंतर हा जो प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आपले जे प्राध्यापक अरुण कांबळे होते, तर त्यांच्या ज्या आई आहेत त्या नाजुकाबाई, त्या त्यांची आई आणि त्यांचे वडील जे आहेत ते दोघे जे शिक्षक होते, तर त्यांनी हा प्रस्ताव माझ्यासमोर आणला की ही मुलगी अशी अशी BSc झालेली आहे आणि विचार करा. त्यानंतर मग एकदा पुण्याला मी गेलो, एकदा मला काही वेळ मिळत नव्हता आणि पुण्याला गेल्यानंतर एका हॉटेलमध्ये ब्ल्यू डायमंड हॉटेल आहे, तर त्या ब्ल्यू डायमंड हॉटेलमध्ये मी गेलो आणि तिला त्या ठिकाणी आणलं. या माझ्या पत्नीला सीमा तिचं नाव आहे. आणि मग तिला बघितलं, ती आता गोरीपान होती, चांगली होती, तर मी बोललो आता ठीक आहे हिला पसंत काय करूया आपण. आणि त्याप्रमाणे मी तिला पसंत केली, ते तिने मला पसंत केलं आणि मग आमचं लग्न झालं. त्यावेळेला काय कपडे घालून गेला होता? त्यावेळेला कपडे काय मला वाटतं त्यावेळेला त्यावेळेला थोडी सफारी कधी वापरत नव्हतो मी पूर्वी पॅन्थरच्या काळामध्ये. पण मंत्री झाल्यानंतर मग बोललो आता थोडी नवीन स्टाईल शिकली पाहिजे. सफारी आपण त्यावेळेला वापरत होतो, सफारी, फुल सफारी, हाफ सफारी. तर सफारी घालून मी तिथं काय गेलो होतो. यानंतरची गोष्ट आपण ऐकूया तुमच्या पत्नीच्या तोंडावर. आपण त्यांना इथे बोलूया. काय नावाने हाक मारता तुम्ही त्यांना? मी लागलेलो आहे माझ्या कामा, हां. चले लवकर सीमा. क्या बात है. आणि बरोबर स्वागत करूया आपण जीतचं. जीत आठवले. आम्ही बोलत होतो लग्नाबद्दल. त्यांनी सांगितलं ते काय माणूस किती मंत्री हो, पंतप्रधान हो, राष्ट्रपती हो, लग्नाचा विषय काढला की थोडा लाजतो, ते थोडे लाजल्यासारखे वाटतं आणि ते थोडे एकदम गप्पही झाले बोलायचे ते संकोचामुळे. तर मग अर्धी उरलेली स्टोरी तुम्ही सांगा बरं, कशी काय झाली तुमची भेट? आमची भेट त्यांनी सांगितल्याप्रमाणे साहेब ब्ल्यू डायमंड हॉटेलमध्ये आम्हाला बघायला आले. आणि तेव्हा तुम्हाला काय सांगितलं होतं? कोणाला भेटायला जायचं असं सांगितलं होतं? नाही, माझ्या घरच्या लोकांनी तर 1-6 महिनेपूर्वी आमचं बोलणं चाललं होतं. माझ्या आजोबांकडे मी शिकत होते, त्यानंतर मी सर्व्हिस करण्यासाठी पुण्याला 2 वर्ष राहिले आणि त्यावेळेला पत्रव्यवहार जास्त असायचा. 1992ची गोष्ट आहे ही. आणि आजोबांनी पूर्वी कळवलं होतं मला पत्राद्वारे की असा असा प्रस्ताव आलेला आहे म्हणून. पण अचानकपणे साहेब बघायला येतील हा कार्यक्रम जेव्हा मला माझे आजोबा सकाळी पुण्याला माझ्या मावशीकडे मी राहत असताना घेऊन जायला आले, त्या दिवशी समजला. आणि मजेशीर ही गोष्ट आहे की साहेब आम्हाला बघून गेले आणि हॉटेलचं बिल त्यांनी पूर्ण दिलं नव्हतं. त्यानंतर साहेब निघून गेल्यानंतर आम्हाला ही काय सांगायची गोष्ट नसते. आणि त्यांच्या फ्लाईट त्यांना पकडायचं होतं आणि आमची परिस्थिती पण एवढी नव्हती. आणि पहिल्यांदाच आम्ही 5 स्टार हॉटेल पाहिलं होतं आणि त्यांना फ्लाईट पकडायचं होतं म्हणून ते गडबडीत सगळे त्यांचे नातेवाईक ते निघून गेले आणि 1000 रुपये द्यायचे बाकी होते. अरे बापरे. आणि आम्हाला आमच्या घरच्या लोकांना बोलले की तिथले लोक की कारण बाकीच्या घरच्याच लोकांचा तो कुटुंबाचा कार्यक्रम होता. पण तुम्हाला हा अंदाज नाही का आला की ज्या अर्थी पैसे न देते गेले त्या अर्थी त्यांनी पसंत केलाय? कारण जर पसंत नसते पैसे ते निघून गेले नसते का? ते नाही, होकार तर 2 दिवसांनी आला आम्हाला. नाही, पसंत गेल्यामुळेच उधार ठेवून गेलो. हा, मग आणि 2 दिवसांनी गोष्ट अशी घडली की महाराष्ट्र पूर्ण काहीतरी कारणास्तव बंद होता आणि तेव्हा लँडलाईन फोन असायचा आणि शक्यतो जास्त कुणाच्या घरी नसायचा फोन. तर साहेबांचा फोन पोलीस स्टेशनमध्ये आला आणि पोलीस स्टेशनहून पोलीस आमच्या घरी पहिल्यांदाच आले, मावशीच्या घरी. आणि पोलीसवाले बोलले की तुम्हाला मंत्रीच्या इथून मुंबईहून फोन आला आहे, तुम्हाला पोलीस स्टेशनला बोलवलं आहे. आणि त्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला जाऊन
मग यांचं होकाराचं आम्हाला जे उत्तर आलं ते पोशिशनच्या फोनवर आलेलं होतं. म्हणजे शक्यतो काय आहे ना साहेब की प्रेमात निरोप पूर्वी कबुतराकडनं दिला जायचा, मग एखाद्या विश्वासू दासीकडनं नोकराकडनं दिला जायचा, पण पोलिसाकडनं प्रेमाचा निरोप मला वाटतं पहिलीच घटना आहे. बरं, लग्नाच्या आधी तुमचा एक व्यवस्थित ठरलेला दिनक्रम असेल ना, असा तसा. लग्नानंतर तो बदलला निश्चितच. मग त्या बाबतीत काही कानाला खडा वगैरे तुमचा? नाही, असं काय कधी घडलं नाही कानाला खडा लावल्यासारखं. पण नाही, म्हणजे मी तिला अगोदरच शिकवला होता चांगला धडा. मी लग्नाच्या वेळेला तिला शिकवला होता चांगला धडा, मग ती कशी काय लावेल आपल्या कानाला खडा? आणि मी तर त्यावेळेला खात होतो पाव आणि वडा. मी तर त्यावेळेला खात होतो पाव आणि वडा, म्हणूनच मी होतो माझ्या समाजाच्या पाठीमागे ताकदीनं खडा. माझ्या समोर नेहमीच पडलेला असायचा दलितांच्या प्रश्नांचा तसडा. माझ्या समोर नेहमीच पडलेला असायचा दलितांच्या प्रश्नांचा तसडा, म्हणूनच मी खात होतो रोज रात्री पाव आणि वडा. हां, आपलं उत्तर काय? साहेबांनी उचलला होता बाबासाहेबांच्या विचारांचा विडा, आणि त्यांना मी कधीच त्रास देऊन नाही बोलले मला माझ्या कानाला लावू नका तुम्ही खडा. मला एवढी जास्त कविता करायला येत नाही. काय साहेब, जमले का कविता? किंवा तुम्ही जमून दाखवा आता एक, त्यांना ऐकवा एक कविता तुमची खास या प्रसंगासाठी. नाही, तुला जे म्हणायचं आहे ते तू म्हण. तुला जे म्हणायचं आहे ते तू म्हण. आपण साजरा करूया भीम जयंतीचा सण. भारावून गेलेलं आहे आज तुझं आणि माझं मन. भारावून गेलं आहे आज तुझं आणि माझं मन. संजयनी आणलेला आहे आपल्या दोघांच्या समोर एकत्र बसण्याचा क्षण. मला नको आहे तुमचं सर्वांचं धन. मला तर नको आहे तुमच्या सर्वांचं धन. माझ्या भीमामुळं माझं मजबूत झालेलं आहे मन. हां, जीत, काय करतोस तू? मी येतमारे आहे, पोद्दार इंटरनॅशनल. आणि काय होणार तू पुढे? पॉलिटिक्स. म्हणजे ऐक, तुला 3 ऑप्शन्स आहेत बघ. एक तर बाबांना बाबांना काय म्हणतोस तू? बाबा, पप्पा, साहेब, दादा काय म्हणतोस? डॅडी. डॅडी, व्हेरी गुड. मग डॅडी आहेत ते पहिल्यांदा उत्तम खेळाडू होते, त्यानंतर ते कार्यकर्ता होते, मग ते नेता झाले, मग ते कवी आहेत, मग ते सिनेमात होते. यातलं काय व्हायचं ठरवलंयस? मूवीमध्ये काम करायला आवडेल. मूवी, हो, अजून पॉलिटिक्स, दोन्ही. मूवी आणि पॉलिटिक्स. पॉलिटिक्स. नाही तर सोन्या नावाच्या एका चित्रपटामध्ये तो काम करतो. कुठल्या? अंडर-14 नावाचा क्रिकेटच्या संघामधला मराठी फिल्म आहे सोन्या नावाची. झालं शूटिंग झालं त्याचं? नाही, अजून शूटिंग होणार आहे त्याचं, अजून सुरू नाही झालं. मग त्यात कोणाचं काम करतेस तू? लीड रोल आहे, क्रिकेटर आहे, अंडर 14. हां. हो, त्याच्यामध्ये मी एका गरीब फॅमिलीमधून असतो, तर त्याच्यामध्ये माझा हे आहे, म्हणजे कसा मी मोठा झालो क्रिकेट खेळून, त्याच्यावरती तो फिल्म आहे. तर आता तुमचा मुलगा होतो ॲक्टर असं तो म्हणतो. तुम्हाला गब्बर सिंग हे पात्र भयंकर आवडतं आणि त्याचे डायलॉग तुम्हाला माहिती आहेत, तर मुलाला जरा शिकवा बरं डायलॉग कसे म्हणायचे ते. शोलेचा डायलॉग, अरे ओ सांबा, अरे कितने आदमी थे. कितने आदमी थे रे? वो 2 थे और तुम 3. वो 2 थे और तुम 3. गब्बर का नाम पूरा मिट्टी में मिलवा दिया, इसकी सजा तुमको मिलेगी. इसकी सजा तुमको मिलेगी, बराबर मिलेगी. क्या बात आहे, क्या बात आहे. तुमच्या आत्तापर्यंतच्या राजकीय कारकिर्दीमध्ये जे जे नेते तुमच्या संपर्कात आले, सहवासात आले, मी एक एक नाव घेईन, त्यांच्याबद्दल 2 ओळी खास तुमच्या शैलीत
सगळ्यात पहिले नरेंद्र मोदीजी. म्हणजे देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी. देशाचे प्रधानमंत्री आहेत नरेंद्र मोदी. पण मी तर राहणार आहे कायमचा आंबेडकरवादी. शरद पवार. शरद पवार हे आहेत माझे अत्यंत जवळचे मित्र. शरद पवार आहेत अत्यंत माझे जवळचे मित्र, कारण त्यांनीच माझ्या मनामध्ये कोरलेलं आहे शिवरायाचं आणि भीमरायांचं चित्र. उद्धव ठाकरे. राजकारणामध्ये जे जास्त करत नाहीत नखरे, राजकारणामध्ये जे जास्त करत नाहीत नखरे, त्यांचं नाव आहे उद्धव ठाकरे. तुमची जे नेहमी नक्कल करतात ते राज ठाकरे. म्हणजे ज्यांचं आणि माझं फारसं जमत नाही त्यांचं नाव आहे राज. ज्यांच्याबरोबर माझं जास्त जमत नाही त्यांचं नाव आहे ठाकरे राज. म्हणूनच मी आलो आहे जी मराठीच्या कार्यक्रमाला आज. मला तर चढवायचं आहे जी मराठीला सुंदरसा साज. मला तर चढवायचं आहे जी मराठीला सुंदरसा साज, आणि माझ्या डोक्यावर आहे जय भीमचा ताज. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. म्हणजे मी ज्यांना लवकर करू शकत नाही मिस, मी ज्यांना लवकर करू शकत नाही मिस, त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. आणि एक शेवटली महत्त्वाची व्यक्ती, अत्यंत महत्त्वाची व्यक्ती तुमच्यासाठी, माननीय रामदासजी आठवले. मला तर करायचं आहे या देशामध्ये वाढत चाललेल्या विषमतेचा नाश. मला तर करायचं आहे या देशात वाढत चाललेल्या विषमतेचा नाश, कारण माझं नाव आहे रामदास. लोक म्हणतात मला रामदास आठवले. लोक म्हणतात मला रामदास आठवले. मी तर माझ्या भीमाच्या विचाराला नटवले. जे जे माझ्या विरोधामध्ये गेले त्यांना मी कटवले. जे जे माझ्या विरोधामध्ये गेले त्यांना मी कटवले, कारण या पट्ट्याला म्हणतात रामदास आठवले. मग चित्रपटाची आवड तुमची नंतर पुढे कायम राहिली. राजकारण जसं तुम्ही करत गेलात, राजकारणाकडे ओढला गेलात, तरी चित्रपटाची आवड होती. तुम्ही त्यानंतर एका चित्रपटात नायकाचे काम केलं होतं. शिवाय तुमचा आवडता कलाकार तुम्ही म्हणालात अमिताभ बच्चन. त्याचा आवडता कुठला चित्रपट तुम्हाला सगळ्यात आवडता? शोले चित्रपट जो आहे, म्हणजे अमिताभ बच्चनचा शोले चित्रपट जो आहे, या शोले चित्रपटामध्ये अमिताभ बच्चन यांनी मोठं काम केलेलं आहे, चांगलं काम केलेलं आहे. त्या ठिकाणी गब्बर सिंग यांचं जे काम आहे ते मोठ्या प्रमाणात चांगलं झालेलं आहे. धर्मेंद्र हे त्या चित्रपटामध्ये होते. त्यानंतर म्हणजे अनेक असे जे अमिताभ बच्चनचे चित्रपट होते ते चित्रपट आपण पाहिलेले आहेत. पण एक अन्यायाचा प्रतिकार नावाचा एक चित्रपट होता. दौलत पेंटर हे आमच्या समाजामधले एक आर्टिस्ट होते. दलित पॅंथरच्या मुवमेंटवरती आधारलेला किंवा त्या मुवमेंटला साजेसा किंवा त्या मुवमेंटची भूमिका मांडणारा अशा पद्धतीचा अन्यायाचा प्रतिकार नावाचा एक चित्रपट होता. आणि त्या चित्रपटामध्ये टायटल रोल माझा होता. त्या ठिकाणी हातामध्ये मशाल घेऊन आपण अंधाराला कापत कापत आपण पुढे चाललेलो आहोत. हा जो अंधार आहे, हा जो अन्यायाचा अंधार आहे, विषमतेचा अंधार आहे, हा अंधार आम्हाला संपुष्टात आणायचा आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी अंधार असेल त्या त्या ठिकाणी जय भीमचं जे मशाल आहे, बाबासाहेब आंबेडकरांची विचाराची जी मशाल आहे, तुम्ही तर राहा खुशाल, कारण माझ्या हातामध्ये आहे पेटती मशाल. आणि ही जी मशाल आहे ती मशाल घेऊन मी गावागावामध्ये म्हणजे गावागावामध्ये फिरण्याची प्रेरणा जी होती, ती अन्यायाचा प्रतिकार जो चित्रपट होता त्याच्यामध्ये अशाच पद्धतीचा माझा टायटल रोल होता. आणि त्या ठिकाणी दौलत पेंटर हे माझ्यावर फार प्रेम करायचे. बरेचसे जे आमच्या समाजातले जे कलाकार होते ते माझ्याबरोबर फार प्रेम करायचे.
मला कव्वालीची फार आवड होती. म्हणजे प्रल्हाद शिंदे असतील, विठ्ठल उमप असतील किंवा असे अनेक जे नवनीत खरे असतील, भिकूबा भंडारी असतील, अशा अनेक गायकांची गीतं होती. ही गीतं जी मला अत्यंत प्रेरणादायक मला ठरली. आणि त्या काळामध्ये रात्रभर आमची कव्वाली तर चालायची. आमची म्हणजे आमच्या शायरांची कव्वाली चालायची आणि मी रात्रभर ती कव्वाली मी ऐकायचो. आणि मला या सगळ्या शायरांनी माझ्या पाठीमागं सगळे शाहीर उभे राहिले. माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांची ताकद तर माझ्या पाठीमागं उभी राहिलीच. माझ्या व्यक्तिगत नावाला तसा वेगळा अर्थ म्हणजे माझ्या एकट्याच्या नावाला काय तसा अर्थ नाही आहे. पण माझ्या पाठीमागं थवेच्या थवे, माझ्या पाठीमागे झुंडीच्या झुंडी, माझ्या मागं कार्यकर्त्यांच्या ज्या फळीची फळी, अनेक खेड्यापाड्यामध्ये पॅन्थरच्या छावण्या, झोपडीमध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये पॅन्थरच्या छावण्या. आणि एखादा मोर्चा निघाला, मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेबांचं नाव मिळालं पाहिजे यासाठी निघणारे जे मोर्चे होते, इथं लाखोचे मोर्चे असायचे. झोपडपट्टीतल्या माणसाला न्याय द्या यासाठी निघालेले मोर्चे लाखोचे मोर्चे असायचे. मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करा यासाठी काढलेले मोर्चे मोठे असायचे. बेरोजगारांना रोजगार द्या यासाठी काढलेले मोर्चे भव्य असायचे. आणि असे एवढे भव्य मोर्चे पाहून माझ्या नावाला एक वेगळा अर्थ प्राप्त झाला. मी एकट्याला काय माझा अर्थ नाही आहे, परंतु ही जी मुवमेंट आहे या मुवमेंटमध्ये हजारो लाखो लोक मोठ्या प्रमाणामध्ये सामील झाले. आणि सर्वसामान्यातून शून्यातून पुढं जाणारा एक माझ्यासारखा जो कार्यकर्ता होता, या कार्यकर्त्यांनी ते ठरवलं की आपण साहित्य लिहित बसण्यापेक्षा आपण फील्ड वर्क केलं पाहिजे. समाजाचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी आपण आवाज उठवला पाहिजे. गावागावामध्ये फिरलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते ऐकले पाहिजेत. आणि म्हणूनच मी ठरवलं की मला फुल टाईम काम करायचं आहे. सुरुवातीला माझ्या आईला वाटायचं की मी नोकरी केली पाहिजे, पण नोकरी वगैरे करण्याच्या भानगडीमध्ये न पडता मी ठरवलं की मला फुल टाईम काम करायचं आहे. मला माझ्या समाजाचे प्रश्न सोडवायचे आहेत. बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न मला आता साकार करायचं आहे. आणि हे स्वप्न साकार करायचं आहे म्हणजे दलितांना स्वाभिमानाने जगवायचं आहे, दलितांना आपल्या पायावर उभं करायचं आहे. आणि त्यासाठी मला कुठंतरी थांबलं पाहिजे. मला माझ्या एकट्याच्या नोकरीचा विचार न करता, माझ्या एकट्याच्या कुटुंबाचा विचार न करता मला माझ्या समाज हे माझं एक कुटुंब आहे. आणि म्हणून मी फुल टाईम काम करण्याचं ठरवलं. आणि बघता बघता मी दिल्लीला जाऊन पोचलेलो आहे. मला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये जाण्याची संधी मिळाली. आणि तुम्हाला एक प्रसंग सांगतो की म्हणजे अनेक लोकांनी त्यांच्या कानाला खडा लावला की माझा शपथविधी माझा म्हणजे शरद पवार, रामराव आदिग, सुशीलकुमार शिंदे आणि माझा अशा 4-5 मंत्र्यांचा जो शपथविधी होता राजभवनमध्ये. आणि मी तसा नेहमी माझा ड्रेस एकदम जीन्सची पॅन्ट असायची, माझे केस वाढलेले असायचे, माझ्या गळ्यामध्ये शबनमची बॅग असायची. आणि अशाच पद्धतीचा माझा प्रवास होता. म्हणजे कधी वेळेवर जेवण नाही आहे. त्यानंतर माझा प्रवास असायचा विदाऊट रिझर्वेशन. माझा प्रवास असायचा बसमध्ये उभा राहून मी अनेक वेळेला जायचो. तर अचानकपणे मला मंत्रिपदाची संधी मिळाल्यानंतर मग मी माझ्या शपथविधीसाठी त्या निघालो. आणि राजभवनकडे जात असताना 2-3 किलोमीटरवरती एवढ्या गाड्या त्यावेळेला आल्या की एक गाडी पुढं जात नव्हती. आणि आता मी विचार केला की आता गाडी पुढं जात नाही तर मी कसा पुढं जाणार. त्यामुळं मी गाडीतून उतरलो आणि पळत मी गेलो. त्यावेळेला शपथविधीला सुरुवात झाली होती. शरद पवारांचा शपथविधीसाठी त्यांचं नाव पुकारण्यात आलं आणि 5 मिनिटामध्ये शपथविधी होणार होता. पण मी तोपर्यंत जाऊन त्या ठिकाणी पोचलो. तर पहिल्या शपथविधीच्या वेळेला त्या सगळ्या राजभवनाच्या आजूबाजूला प्रचंड अशा पद्धतीची लोकांची गर्दी होती. आणि मला पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये, शरद पवारांच्या मंत्रिमंडळामध्ये समाज कल्याण खात्याचं जे मंत्रिपद आहे, समाज कल्याण, नंतर प्रोहिबिशन, प्रोपोगंडा आणि एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीम, रोजगार हमी योजना, तर अशा पद्धतीची 3 खाती मला मिळाली. बरं, तुम्ही मंत्री झालात, त्याच्या आधी तुम्ही युवा नेता होतात. तेव्हा तुम्ही म्हणालात की माझं केस वेगळे असायचं, माझा वेश वेगळा असायचा. तुमच्या ते व्यक्तिमत्वाची नक्कल करणारे असंख्य तरुण तेव्हा होते, आजही आहेत. आज तुमच्या कविता जशा गाजतात तसं तुमचे उत्तम कपडे, तुमचं घड्याळ आणि हे ते सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहात. तुम्ही मंत्रिपदाची जेव्हा पहिल्यांदा शपथ घेतली तेव्हा तुम्ही म्हणाला मी धावत गेलो.
तुमच्याकडे योग्य ते कपडे नव्हते असं आम्ही ऐकलं होतं, खरं आहे का ते? नाही, कपडे नव्हते असं नाही आहे. कपडे तर मला भरपूर होते, पण ते माझे कपडे जास्त रंगीबेरंगी असायचे. हां. त्यामुळे आता जे शपथ घ्यायला पण चाललेलो तर आपले कपडे जास्त तसे हायलाईट म्हणजे तसे नसावे. आणि म्हणून पहिल्यांदाच मी पांढरा ड्रेस मी घातला होता, म्हणजे सफेद पॅन्ट आणि सफेद ड्रेस जो आहे. तर तो ड्रेस मी घातलेला होता आणि धावपळ करत मी गेलो आणि माझ्या खिशाला पेनही नव्हता. तर ज्या वेळेला मी शपथ घेतली त्यावेळेला शरद पवारांच्या खिशातला पेन मी काढला आणि त्या पेनने मी आणि शरद त्यावेळेला पवारांकडनं तुम्ही एखादी वस्तू घेतलीत? आणि त्यावेळेला मी त्यांच्याकडून घेतलेला पेन जो आहे तो अद्याप मी त्यांना परत केलेला आहे. त्यांनी नंतर कानाला खडा लावला आणि ठरवलं की आठवलेना कधी पेन द्यायचा नाही. म्हणजे शरद पवार साहेबांच्या खिशापर्यंत हात पोचणारं पहिलं व्यक्तिमत्व मला वाटतं महाराष्ट्रातले तुम्ही. हा, पण खिशापर्यंत हात माझा गेला, पण पेनसाठी गेला, पेनसाठी, दुसरं नाही. खूप कष्ट केले तुमच्यासाठी, तुम्ही कष्ट केलेत. तर आईची कुठली शिकवण तुम्हाला असं वाटतं की आपल्याला उपयोगी पडली आयुष्यभर? म्हणजे माझ्या पाठीशी अनेक वर्ष राहिली आई, माझ्या पाठीशी अनेक वर्ष राहिली आई, पण तिनं जाण्याची केली घाई. अजून ती आमच्यासोबत असायला पाहिजे होती काही वर्ष. आईची शिकवण हीच होती की आपण ताठ मानेनं जगायचं. माझी आईसुद्धा एकदम स्वभावाने फार कडक होती आणि आईचं हेच म्हणणं होतं की बाबासाहेबांची शिकवण जी आहे ती अशिक्षित होती. एकही दिवस शाळेमध्ये न गेलेली माझी आई होती, पण माझ्या पोरांनी शिकलं पाहिजे ही मात्र आईची इच्छा होती. आणि मी एकदा सांगलीमध्ये असताना आई मला डबे पाठवायची. म्हणजे रोज सकाळी उठून सकाळी 7 वाजता 8 वाजता निघणारी बस आहे तर सांगलीला, तर त्या बसमध्ये डबा ठेवायची आई आणि आपल्या मुलांनी शिकावं, आपल्या मुलाला काहीतरी चांगलं जेवण करून द्यावं. आणि अशा पद्धतीनं अनेक दिवस आई मला डबा पाठवायची. अशा पद्धतीनं आईची इच्छा ही होती की मी मोठं झालं पाहिजे, काम केलं पाहिजे, कुणासमोर आपण मान झुकवता कामा नये, आपण संघर्ष करत राहिलं पाहिजे, अशी एक माझी आईची इच्छा होती. त्याप्रमाणे माझा एक स्वभाव हा तसा, लोकांना जरी मी फार सरळ वाटत असलो तरी सहजासहजी मी तसा सरळ नाही आहे. त्यामुळे सरळ नाही म्हणजे माझ्या मनामध्ये एक संघर्ष आहे आणि कधी निर्णय काय घ्यायचा हे मला चांगलं म्हणजे मला त्याचा अंदाज आहे.